पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील स्वारगेट बस डेपोत एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावरती आहे। दरम्यान आता मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेचे नवीन फोटो समोर आलेले आहेत। फोटो आपण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये पहाटे 5:30 वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती। त्या दरम्यान बस डेपोमध्ये ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यावर नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय। आता त्याचे 2 नवीन फोटो समोर आलेले आहेत। बस डेपोत पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। स्वारगेट बस डेपोत ही घटना पहाटे 5:30च्या सुमारास घडली आहे। हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न आहे। यामुळे स्वारगेट बस डेपोतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झालेली आहेत।